तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये ठाणे जिल्हा अतिशय विशेष असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, जे की आपल्याला प्रत्येक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। त्या कारणास्तव काय करायचं आहे, या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर एक गोष्ट करू शकता, म्हणजेच आपल्या चॅनलला विद्यार्थ्यांनो सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते सबस्क्राइब करणं, तर लगेच करून घ्या। काय होईल, सबस्क्राइब केल्यानंतर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते, लगेच करा। आणि या सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करायचं आहे नक्कीच। तर चला सुपर क्लासला सुरुवात करूया आणि ठाणे जिल्ह्याविषयी सर्वात जो पहिला आपल्यासमोर जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। तो प्रश्न दिसून येतो विद्यार्थ्यांनो की ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परशुरामाची भूमी असे कशास म्हणतात ते विचारलेलं आहे। दुसरा प्रश्न आहे वैतरणा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे। तिसरा प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी महागणपतीचे जागृत देवस्थान आहे। तर या तिन्ही प्रश्नाचं उत्तर आता आपण या ठिकाणी एक एक पाहूया, कव्हर करूया की काय राहणार आहे। तर सर्वात पहिल्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो आपल्या समोर काय आहे, तर काय ठाणे जिल्ह्यामध्ये परशुरामाची भूमी कशास म्हणतात, तर निर्मळ या स्थानास म्हटली जाते। वैतरणा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे असा प्रश्न आहे, तर काय आहे, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मोडक सागर असे नाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न तिसरा ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी महागणपतीचे जागृत देवस्थान असलेले दिसून येते, तर काय आहे, तर ते ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी टिटवाळा हे ठिकाण आहे। टिटवाळा लक्षात घ्यायचं आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो प्रश्न पुढचा आपल्या समोर असा आहे की महाराष्ट्राचा गवताळ जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। गवताळ जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात महाराष्ट्रातील। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ते विचारलेलं आहे। तसेच तत्वज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे असेही विचारलेले आहे। तर महाराष्ट्राचा गवताळ जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात, तर ठाणे जिल्ह्याला म्हटले जात असते। तसेच विद्यार्थ्यांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे, तर या ठिकाणी तो आहे विद्यार्थ्यांनो ठाणे जिल्हा। त्याच्यानंतर तत्वज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते, तर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ठाणे या जिल्ह्यामध्ये। ठाणे या सर्व प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो आपण जिल्ह्याविशेष पाहत असल्या कारणास्तव ठाणे येणार आहे। पुढचा प्रश्न कव्हर करूया। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर थोडासा झूम करू त्याला। चला प्रश्न असा आहे की ठाणे जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत ते विचारलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये। तसेच ठाणे जिल्ह्यात कोणता धबधबा आहे ते विचारलेलं आहे। ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी नवनाथ स्थळ स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर उत्तर जे आहे ते आपल्याला दिसून येते पहिल्याचं की ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 महानगरपालिका असलेल्या दिसून येतात। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो जे धबधबे आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये ते आहे, एक आहे विद्यार्थ्यांनो उसावर्धने, एक आहे उसावर्धने। तसेच आहे दुसरा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पांडवकड। हे दोन धबधबे विद्यार्थ्यांनो ठाणे जिल्ह्यात येतात। तर त्याच्यानंतर आपला जो उत्तर आहे ठाणे जिल्ह्यात की कोणत्या ठिकाणी नवनाथ स्थळ स्थित आहे, तर त्याचं उत्तर काय आहे, या मलंगगड या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ठाणे जिल्ह्यामध्ये नवनाथ स्थळ स्थित असलेले दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी यंत्रमागावर कापड गिरण्यांचा उद्योग आहे ते विचारलेलं आहे। दुसरा प्रश्न काय आहे, तर या ठिकाणी 12वी धरण हे कोणत्या नदीवर स्थित आहे। टिटवाळा येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो, असा म्हणजे तीन प्रश्न आपल्याला दिसून येतात। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी पहिलं उत्तर आहे की ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी यंत्रमागावर कापड निर्मिती उद्योग आहे, तर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो याचं भिवंडी या ठिकाणी आहे। 12वी धरणी जे आहे कोणत्या नदीवर आहे आपल्याला दिसून येते, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ते दिसून येते या ठिकाणी उल्हास नदीवर। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला जो आहे ठाणे हा जिल्हा काय आहे टिटवाळा येथे कोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो की आपल्याला 2 नद्यांचा संगम झालेला दिसून येतो, तर आहे विद्यार्थ्यांनो
एक आहे उल्हास, दुसरी आहे काळू. उल्हास आणि काळू अक्षर थोडंसं खराब येत असल्या कारणास्तव माफी असावी. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी पुढचा असा आहे की ठाण्याची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे ते विचारलेलं आहे. ठाण्याची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे. दुसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो की ठाणे जिल्हा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे असं विचारलेलं आहे. ठाणे हा जिल्हा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांनो ठाणे जिल्ह्यामध्ये मासेमारीचा कोणता प्रसिद्ध या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात कशाची बाजारपेठ आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे. या ठिकाणी गुळाची बाजारपेठ असलेली दिसून येते. तसेच ठाणे जिल्हा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे असं आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्यासमोर उत्तर याचं दिसणार आहे की पाणी पिकवणारा जिल्हा असे ठाणे जिल्ह्याला म्हटले जात असते. तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्यासमोर उत्तर आहे की ठाण्याची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे. तर ते उत्तर आहे विद्यार्थ्यांनो नदीचं नाव आहे उल्हास नदीच्या मुखाशी असलेली दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की ठाणे जिल्ह्यामध्ये मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले बंदर कोणते आहे ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो चोला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो विचारलेला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात मासेमारीसाठी कोणतं बंदर प्रसिद्ध आहे विद्यार्थ्यांनो. तर आपल्यासमोर या ठिकाणी येते उत्तन नावाचे बंदर जे आहे ते प्रसिद्ध असलेले दिसून येते. चोला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये असलेला विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी विचारलेली आहे. उपराजधानी कोणती आहे. तर आपला जो आहे विद्यार्थ्यांनो ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हटले जाते. घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की ठाणे जिल्ह्यात समुद्र किनाऱ्याच्या भागात कोणते लोक राहतात ते विचारलेलं आहे. समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये. त्याच्यानंतर वारली व कातकरी जमात कोणत्या जिल्ह्यात राहते असा प्रश्न आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो ठाणे जिल्ह्यातील साक्षरता दर किती टक्के आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की ठाणे जिल्ह्यात समुद्र किनाऱ्याच्या भागात कोणते लोक राहतात. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो उत्तर आहे कोळी लोक राहत असतात. तसेच वारली आणि कातकरी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते. तर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ठाणे. तसेच दुसरं एक आहे विद्यार्थ्यांनो हे पालघर हे एक उत्तर आहे. कारण ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्हा 2014 या वर्षी निर्माण झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर या कारणास्तव तसेच ठाणे जिल्हा जे आहे ठाणे जिल्ह्यात साक्षरता जो दर आहे 2011च्या जनगणनेनुसार विद्यार्थ्यांनो किती आहे. तर या ठिकाणी उत्तर त्याचं येणार आहे 74%. 74% असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की मोडक सागर धरण कोणत्या नदीवर स्थित आहे ते विचारलेलं आहे. चला मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे. त्याच्यानंतर श्रीस्थानक हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे. तसेच स्वामी मुक्तानंद आश्रम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. तर मोडक सागर हे जे धरण आहे कोणत्या नदीवर आहे विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी उत्तर आहे ती नदी या ठिकाणी वैतरणा ही आहे. तसेच श्रीस्थानक हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ठाणे. त्यानंतर स्वामी मुक्तानंद आश्रम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. उत्तर आहे ठाणे. मुक्तानंद आश्रम ठाणे जिल्ह्यातच येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की ठाणे जिल्ह्यातील पश्चिम भागात कोणती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. ठाणे जिल्ह्यातील पश्चिम भागात विचारलेली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये कोणते गरम पाण्याचे झरे आहेत ते विचारलेलं आहे. तसेच महाराष्ट्रातील 36वा जिल्हा पालघर कोणत्या जिल्ह्यापासून निर्माण झालेला आहे हेही आपल्याला विचारलेलं आहे. तर ठाणे जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये कोणती शेती मोठ्या प्रमाणात केली जात असते. तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो भात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये कोणता गरम पाण्याचा झरा आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे विद्यार्थ्यांनो तो एक आहे अकलोली, दुसरा आहे विद्यार्थ्यांनो व्रजेश्वरी. हे दोन जिल्हे गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यामध्ये येतात.
महाराष्ट्रातील 36वा जो जिल्हा आहे तो निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांनो पालघर हा सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा दिसून येतो। तर हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यापासून निर्माण झालेला आहे आपण आताच पाहिलेला आहे, उत्तर आहे ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्हा विद्यार्थ्यांनो निर्माण झालेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की झालेला आहे असे। या ठिकाणी ठाणे जिल्ह्याला विभाजनाच्या पूर्वी किती किलोमीटरचा समुद्र किनारा होता ते विचारलेले आहे। ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्हा निर्माण होण्याच्या पूर्वी विचारलेला आहे की किती समुद्र किनारा होता ठाणे जिल्ह्याला मिळालेला। टिटवाळा हे प्रसिद्ध ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? या ठिकाणी पांडवगड हे प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी काय ठाणे जिल्ह्याला विभाजनाच्या पूर्वी जे आहे विद्यार्थ्यांनो की किती समुद्र किनारा होता? तर या ठिकाणी उत्तर आहे याचं 157 किमी एवढा समुद्र किनारा होता। त्याच्यानंतर याचं उत्तर काय राहणार आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ठाणे। काय टिटवाळा हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे ठाणे जिल्ह्यामध्ये येते। पांडवगड हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात येतो? उत्तर आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो की उत्तर आहे ठाणे। चला हे लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पाहूया विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दुसरे प्रश्न काय येतील। प्रश्न या ठिकाणी असा आहे की अंबरनाथ हे प्राचीन शिवमंदिर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? अंबरनाथ हे प्राचीन असलेले शिवमंदिर आहे कोणत्या जिल्ह्यात येते? महाराष्ट्रातील सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता ठरलेला आहे? ठाणे जिल्ह्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ते विचारलेलं आहे। आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो की अंबरनाथ हे शिवमंदिर कोणत्या जिल्ह्यात येते? तर या ठिकाणी उत्तर आहे ठाणे या जिल्ह्यामध्ये येते। तसेच सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे भेटलेला म्हणजेच आहे तर या ठिकाणी ठाणे उत्तर येते। आता किती किलोमीटर आहे समुद्रकिनारा ठाणे जिल्ह्याला मिळालेला? तर या ठिकाणी उत्तर आहे विद्यार्थ्यांनो 25 किमी एवढा जो आहे समुद्रकिनारा मिळालेला आहे। पूर्वी होता 127 आपण जसे की पाहिले पालघर जिल्हा निर्माण झाल्या त्या कारणास्तव या ठिकाणी मायनस होऊन 25 राहिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। तर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न काय राहील ते। प्रश्न या ठिकाणी पुढचा असा दिसून येतो 2011 नुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्येची घनता जी आहे ती किती होती? लोकसंख्येची घनता। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो 2011च्या ठाणे जिल्ह्याचे जे जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती होते? 2011 नुसार ठाणे जिल्ह्याची साक्षरता किती आहे ते विचारलेलं आहे। ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटरचे आहे असाही प्रश्न आपल्याला विचारलेला दिसून येतो। आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो घनता किती आहे? तर 1900 असलेली घनता आपल्याला दिसून येते। आणि त्याच्यानंतर म्हणजे 2011 नुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 1900 आहे। 2011च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे विद्यार्थ्यांना असं विचारलेलं आहे। तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे की 891 म्हणजेच काय 1000 पुरुषांमागे 891 स्त्रिया आहे। 2011 नुसार ठाणे जिल्ह्याची साक्षरता दर किती आहे? तर या ठिकाणी उत्तर येणार आहे विद्यार्थ्यांनो 74% असलेले दिसून येते। त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटरमध्ये आहे ते विचारलेले आहे। संपूर्ण क्षेत्रफळ विचारलेलं आहे। तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4214 चौरस किलोमीटर एवढी जे आहे 4214 किलोमीटर चौरस किलोमीटर जे आहे एकूण क्षेत्रफळ ठाणे जिल्ह्याचे असलेले दिसून येते। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हा जो आहे आपला या ठिकाणचा ठाणे जिल्ह्याविषयी आपण जे क्वेश्चन्स काढलेले होते ते आपला एक सुपर क्लास झालेला आहे। तुम्हाला कोणत्या जिल्ह्यावर असा स्पेशल सुपर क्लास पाहिजे कमेंट करून लगेच कळवायचं आहे। आपण त्यावरही एक सुपर क्लास बनवून घेऊया। आपल्याला सर्व जे आहे एक एक करून कव्हर करायचे आहेत, पण कोणत्या जिल्ह्याची सर्वात जास्त डिमांड येईल त्यानुसार आपण व्हिडिओ बनवून टाकूया, सुपर क्लास बनवून टाकूया। त्या कारणास्तव आपल्याला काय करायचं आहे लगेचच्या लगेच विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या जिल्ह्याचा आपल्याला सुपर क्लास पाहिजे सर्वप्रथम। आणि हा जो सुपर क्लास आहे जर तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो चॅनलला तुम्ही लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, लगेच करून घ्यायचं आहे। तसेच या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेही नाही जायचं, अतिशय महत्त्वाचे आहे लाईक देखील करणे। तर भेटूया एका नवा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये।